नमस्ते मित्रांनो, आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आपण पाहतो तळावर नाना येत असतो. ते बापू मामांना सांगतो, मामा तिकडे बघा, नाना इकडेच येत आहे तळावर. मामा ते पाहतात. मामा म्हणतात, येऊ दे, येत आहे तर. आपण मागच्या भागामध्ये पाहिलो होतो, नानाची मोठ बंद पडलेली असते. ते कित्येक जण प्रयत्न करतात रिपेअर करावं म्हणून, पण ते काही रिपेअर होत नाही, कोणाकडूनही होत नाही. तो मांत्रिकवाल्याला सांगतो, मांत्रिककडूनसुद्धा ते ठीक होत नाही. नानाची पत्नी त्याला समजावते, आपण मामांकडे जाऊ. मामांसोबत तुम्ही जसं वागला आहात ते तुम्ही फार चुकीचं वागला आहात. तुम्ही मामांना एकदा माफी मागा, शरण जावा, म्हणजे आपलं सर्व चांगलं होईल बघा. नाना त्याचं काहीही ऐकत नसतो. आबाची पत्नी त्यांच्या घरी आलेली असते. तीसुद्धा सांगते, तुम्ही मामांसोबत जसं वागत आहात ते चुकीचं आहे, तसं करू नका. मामा देव माणूस आहेत आणि मामांना तुम्ही शरण जावा, माफी मागा, म्हणजे सर्व आपलं चांगलं होईल, मोठ तुमची चांगली होईल. तसे बोलताच नानाला ते पटू लागतं. नाना म्हणतो, बरं ठीक आहे, आपण मामांकडे जाऊ. मी सुद्धा पाहतो मामा कोण आहेत आणि काय आहेत. तर चला मग, लागलीच आपण मामांकडे जाऊ. असे म्हणून तो तळावर निघतो. तर आपण मागच्या भागामध्ये इथपर्यंत पाहिलं होतं. आता आपण पाहू, नाना तळावर आलेला असतो व तो मामांना शरण जाणार आहे, माफी मागणार आहे. आता मामा त्याला माफ करतात की नाही ते आपण पाहूया. त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. माझे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. नाना तळावर आलेला असतो. तो मामांना पाहतो व सर्व लोक नमस्कार करतात, पण नाना काही करत नाही. ते मामा पाहतात. नाना मामासनी बोलू लागतो, मामा माझं चुकलं, मी तुम्हाला खूप काही बोललो आहे आणि असे समजू नका की माझी मोठ बंद पडली आहे म्हणून मी इथं आलो आहे. तसं काही नाही, मी तुम्हासनी आता ओळखलो आहे आणि मला माफ करा. तसे बोलून तो मामांचं पाया पडतो, मग मामांशी पाय धरतो व मामांना शरण जातो व म्हणतो, मामा मला माफ करा, माझं चुकलं, मी तुम्हाला खूप काही बोललो. आता मला माझी चूक समजली आहे आणि माझी मोठ तेवढी चांगली होऊ दे मामा. मामा त्याला म्हणतात, अरे ठीक आहे, तुझी मोठ चालू होईल, तू काही बी काळजी करू नकोस बघ. आणि मी तुला भंडारा देतो, ते भंडारा नेऊन तू फक्त तिथे टाक, म्हणजे तुझं मोठ चालू होईल बघ आणि तू काळजी करू नकोस. नाना म्हणतो, होय मामा, मी खूप प्रयत्न केलं पण मोठ काही चालू झाले नाही आणि तुमच्याकडून चालू होईल, मला हा विश्वास आहे, म्हणून मी इथे आलो आहे मामा. पुढे नाना बोलतो, मामा तेवढं मोठ चालू होऊ दे म्हणजे बरं होईल आणि मी इथेच सेवा करण्यासाठी तुमच्या इथे थांबतो मामा. मी तुम्हासने आता ओळखलो आहे तुम्ही कोण आहात म्हणून. मामा म्हणतात, अरे तू काही जे करतोयास आणि तुझी एवढी शेती आहे आणि माणसं तुझ्याकडं कामाला आहेत, तेच तुझं मोठं काम आहे बघ. तू ते चालू ठेव आणि शेताला पाणी मिळालं, शेत पिकवलंस म्हणजे लोक खातील, तुझं ते चांगलंच काम आहे, तू ते कर म्हणजे चांगलं होईल. नाना म्हणतो, बरं ठीक आहे मामा. मामा त्याला भंडारा देतात व सांगू लागतात, हा भंडारा घे आणि मोठ जवळ नेऊन तू टाक, म्हणजे तुझी मोठ चालू होईल बघ आणि आता तू काय बी काळजी करू नकोस, तुझी मोठ चालू झाली म्हणून असं समज. तसे बोलताच नाना भंडारा घेतो व आनंदाने त्याच्या मोठकडे निघू लागतो. पुढे आपण पाहतो, होवाप्पा घरी आलेला असतो व तो सत्याला म्हणतो, मी आलो आहे बघ घरी. तिला सती ओरडू लागते, अरे काय किती उशीर झाला आणि काय करत होतास बाहेर, जेवायचं वगैरे आहे की नाही तुला काय. तर तो बोलू लागतो, अरे लोक जमली होती आणि पंढरीला जायचं असं बोलत होते ते, मग म्हणलं तुला बी सोबत नेऊ आणि आपण सर्व लोक जाऊ तिकडे. तर सती म्हणते, नाही नाही, मला काय जमणार नाही, आता तुम्ही जाऊन या, आता तुम्ही ठरवलंच आहे म्हटल्यावर दोघंही जाऊन या तुम्ही. हो आपाची पत्नीसुद्धा म्हणते, हो चांगलं होईल, आपण जर गेलो तिघेही तर बरं होईल बघा. सत्य म्हणते, नाही मला काय आता जमायचं नाही ते, आणि पंढरीला गेलं काय आणि इथं राहिलं काय, मला एकच आहे आणि आता मी तिकडे येऊन तरी काय करणार आहे. तर हो आपाची पत्नी म्हणते, आता रोज रोज उठसूट आपण इथेच एकमेकांचे चेहरे बघतो, थोडं तिथं गेलं तर आपल्याला बरं वाटेल आणि तिकडे आपण जाऊन येऊ असं मला वाटतं या. तर सती म्हणतं, असं काय नाही, तुम्ही जाऊन या. हो आपासुद्धा बोलतो,
तू सत्ये जर नाही आलीस तर आम्ही कसं जाईल तिकडे बरं? तूच सांग बघू. आणि तुला सोडून आम्ही कसे जाऊ तिकडे? सत्यवा म्हणते, नाही नाही तुम्ही जाऊन या. मी काय 2 वेळेचं जेवण बनवल, मी खाल. मला किती लागणार आहे आता? तेवढं बनवते आणि मी खाते. हो आपा म्हणतो, नाही नाही तू आलीस तर आम्ही जाईल, मग नाही तर आम्ही राहिलं. आम्ही सुद्धा काही जात नाही इथून. पुढे आपण तळावर पाहतो. मामा म्हणत असतात, आता ह्याची मोठ चालू होईल बघ. पण बापू म्हणत असतो, मामा त्याने एवढं सगळं केलं, हे आपल्या तळावर लिंबू टाकलं आणि तुम्हीच आता त्याच्यात चांगलं करत आहात, असं का बरं? मामा सांगू लागतात, अरे ज्यानं माझ्या तळावर लिंबू टाकला आहे त्याला मी काय सोडायचो नाही बघ. तू ती काय काळजी करू नकोस, त्याला मी पाहणारच आहे. तळावर आलेली बाई सांगू लागते, मामा तो जादूटोणा करणारा आपल्याच गावात आहे आणि तो सर्वांना त्रास देतो, लुबाडतो, पैसे मागतो आणि हे काय आम्हासनी बरोबर वाटत नाही मामा. मामा म्हणतात, तुम्ही आता इथे येऊन किती वेळ झालं आणि तुम्ही आत्ता सांगू लागला आहात हे, आणि आधीच का नाही बरं सांगितलं? ती बाई बोलू लागते, मामा त्या नानाने तुम्हाला आधीच त्रास दिलं होतं, त्यात आता हे कुठं सांगायचं म्हणून मी सांगितलं नव्हते. मामा म्हणतात, आता लागलीच आपण त्याच्याकडे जाऊ, त्याला सांगू काय आहे ते. तो मांत्रिकवाल्याकडे आपण आत्ताच निघू. बापू म्हणतो, मामा आत्ता निघायचं आपल्याला? मामा म्हणतात, अरे होय तिकडे जाऊ लागलीच आपण. पुढे आपण पाहतो, नाना त्यांच्या मोठकडे आलेला असतो, म्हणजे विहिरीकडेला आलेला असतो व तो मामाने दिलेला भंडारा तिथे टाकतो व तो बोलू लागतो, मला आता विश्वास आहे मामांचा भंडारा टाकलेला हा आता मोटर चालू होणार आपली. तर त्याची पत्नीसुद्धा बोलत असते, होय मामांवर मलासुद्धा विश्वास आहे की आता मोठ आपली चालू होईल बघा. तसे म्हणून नाना भंडारा तिथे टाकतो. भंडारा टाकताच मोटरचा आवाज यायला चालू होतं आणि ढगसुद्धा गडगडू लागतं, वीज चमकू लागतं. तर ते ऐकून विकी म्हणू लागतो, मालक वीज कडकडत आहे आणि वीजसुद्धा चमकत आहे, ह्याला काय म्हणायचं आता? सर्व लोक वर पाहू लागतात, इकडे तिकडे पाहू लागतात. त्यांना आश्चर्यच वाटतं, हे काय झालं? विकी बोलू लागतो, मालक आता ह्याला काय म्हणायचं? आता मोठ आपली चालू होईल असं मला वाटतंय बघा. नाना बोलतो, अरे होय मोठ आपली चालू होणार आहे आणि असं जर काय झालं, मोठ आपली चालू झाली तर मामांना मी काय सोडायचो नाही बघ, मामांसोबतच राहणार आहे आपण आता. नानाची पत्नी बोलू लागते, होय मी तुम्हाला सांगत नव्हते का, मामा खूप दयाळू आहेत, सर्वांना मदत करतात, कष्टातून बाहेर काढतात व त्यांचे चमत्कार सर्व लोक सांगतात. नाना म्हणतो, होय आता माझी मोठ चालू झाली म्हणजे माझं सगळं चांगलं होईल बघ. नानाची पत्नी म्हणते, अहो होय आता मोठ आपली चालू झाली आहे बघा. आता तुम्ही माणसं बोलवा आणि तेवढं कामाला लावा ते. आणि आता लागलीच नारळ फोडून घ्या आणि नमस्कार करा, म्हणजे आडलेलं कामसुद्धा आपलं पूर्ण होईल. नाना तसे करतो, नारळ फोडतो व नमस्कार करतो. पुढे नाना बोलू लागतो, हे सर्व मामांमुळे चालू झालं बघ. कित्येक लोकांना मी सांगितलं पण मोठ काय आपली चालू होत नव्हती. पिकाला पाणी कसं द्यायचं मला हेच काळजी वाटू लागलं होतं, तीच चिंता वाटू लागली होती. आता ते काळजी सर्व दूर होईल माझी, मामांनी माझं काम करून दिलं. नाना असे बोलत विहिरीला म्हणजे मोटारीला नमस्कार करू लागतो. इकडे आपण पाहतो, मामा त्या मांत्रिकडे येतात. मांत्रिक उठतो व बोलतो, कोण आहात तुम्ही आणि इकडे का आला आहात? मामा त्याला बोलू लागतात, अरे काय करत आहेस इकडे, जादूटोणा वगैरे करत आहेस बसून? बापू म्हणतो, अरे तू विचारत आहेस की कोण आहेत म्हणून? हे बाळूमामा आहेत, बाळूमामा. मांत्रिकाला म्हणतो, तुम्ही इकडे का आला आहात, काय पाहिजे आहे तुम्हासनी? मामा म्हणतात, अरे तू हे जे काही करत आहेस ते आत्ताच्या आत्ता बंद कर आणि लोकांना खूप लोबाडत आहेस, पैसे घेत आहेस, काय वाटतंय का नाही तुला? आणि तू हे आत्ताच्या आत्ता काम बंद कर आणि काहीतरी शेती कर, पैक मिळव 4, म्हणजे बरं होईल तुझं, चांगलं होईल. ह्यानं काय मिळणार आहे तुला? तो मांत्रिकाला म्हणतो, माझ्याकडं मोठमोठी माणसं येतात आणि मी हे काय काम बंद करायचं नाही आणि मी काय करू शकतो तुम्हाला ठाऊक आहे का? मामा म्हणतात, बरं
तू आता मला सांगणार तू काय करशील ते. मी काय करून दाखवतो तुला माहीत आहे का? तसे बोलताच मांत्रिक म्हणतो, तुम्ही माझ्याशी वाद घालू नका. मी खूप मोठा मांत्रिक आहे, जादूटोणा करतो मी आणि खूप लोक येतात माझ्याकडं. आणि हे काम मी काय बंद करायचो नाही. मी कोणाचं ऐकणार नाही. तुम्ही मला काय सांगायचं नाही. मामा म्हणतात, अरे तू कसं बंद करत नाहीस मी ते बघतोच. तो मांत्रिकवाला म्हणतो, आता मी जादू तुम्हाला करून दाखवतो. मी कोण आहे ते दाखवतो तुम्हासने. मामा म्हणतात, बरं ठीक आहे, असं करून दाखव बरं तुझं जादू काय आहे ते. तसे म्हणून मामा भंडारा काढतात व जमिनीवर टाकतात. ते टाकताच तिथे नाग येतो. ते पाहून जादू टोणा करणारा खूप घाबरतो व म्हणू लागतो, मामा मला माफ करा आणि ह्या नागाला तुम्ही दूर करा आधी. मामा त्याला बोलू लागतात, तू आधी बोल, हे काम बंद करणार आहेस की नाही, नाहीतर ह्यो तुला नाग चावला म्हणजे तू डायरेक्ट यमलोकाकडे जाशील बघ. मांत्रिकाला म्हणतो, मामा तुम्ही ह्याला पहिला दूर करा. मला ह्याच्यापासून भीती वाटत आहे आणि हात चावला म्हणजे मग माझं का व्हायचं, अवघडच व्हायचं. ह्याला पहिला तुम्ही बाजूला करा, दूर करा ह्याला. मामा म्हणतात, मी सांगतो या तसं म्हण पहिला. मांत्रिकवाला म्हणतो, बरं ठीक आहे मामा, काय आहे ते सांगा लवकर. मामा त्याला सांगू लागतात, हे बघ मी जसं म्हणतो या तसं म्हण. आजपासून हे मी काम सोडणार आहे आणि मी शेती वगैरे करेन, लोकांना लुबाडणार नाही असे बोल. तो मांत्रिकवाला म्हणतो, होय मामा, मी आजपासून हे जादूटोणा करायचं काम सोडन आणि मी शेतात काहीतरी काम करेन, चार पैसे मिळवन, स्वतःच्या कष्टानं मी पैसे कमवून मामा. मांत्रिकवाला म्हणतो, मामा पहिला ह्या नागाला माझ्यापासून दूर करा, हा चावला तर अवघड व्हायचं. मामा म्हणतात, बरं ठीक आहे. तसे बोलून मामा त्या नागाला दूर करतात. मामा त्याला बोलू लागतात, हे बघ हे जादूटोणा वगैरे तू परत काय चालू केलंस तर मला समजलंच, मला लोक सांगतीलच, सांगावं मला मिळेलच तू असं करत आहेस आणि लोकांना त्रास देत आहेस. आणि जर काही हे मला समजलं तर मी जिथं असन तिथून हा नाग सोडन. मग तेव्हा तुला वाचवायला कुणी नसेल बघ. तू ठरव तू काय करायचं ते. मांत्रिकाला म्हणतो, नाही नाही मामा, हे असलं काम मी सोडून देईन आणि मी आता चांगलं काम करेन मामा. मामा म्हणतात, बरं ठीक आहे मग. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.